शिस्त म्हणजे तृप्ती विलंबित करण्याची क्षमता. तुम्ही आपली तृप्ती विलंबित करू शकता का? सांगा मला तुम्ही. भविष्यात चांगला परिणाम साधता येण्यासाठी मी तुम्हाला एका ज्ञानी शेतकऱ्याची गोष्ट सांगणार आहे. असं समजूया की एका शेतकऱ्याने छान आमराई लावली आणि रोपट्यांना आधार द्यायला त्याने एक छोटीशी काठीही लावली आणि त्या लहान रोपट्याचं झाड बनायला फार काळ जावा लागतो आणि शेतकरी त्या रोपट्याची निगा राखून त्यांना पाणी घालतो, प्रत्येक लहान मोठ्या संकटापासून त्यांचं रक्षण करतो आणि मग हिरव्यागार पानांनी डवरलेलं आंब्याचं झाड उभं राहतं आणि शेतकऱ्याला अपेक्षा असते फळाची आणि मग फळं लागतात. लहानशा कैऱ्या किती गोंडस असतात त्या. मला सांगा, देवाला आपल्याविषयी असंच वाटत असेल नाही का? सांगा मला तुम्ही. हो, तुझी सुरुवात एका छोट्या काठीपासून झाली होती आणि मी तुला माझ्या मुलाच्या जीवनाच्या मातीत रुजवलं आणि तू मूळ धरलंस. मग तुला लहान लहान फांद्या आल्या, पण मी फळाची वाट पाहत होतो. आणि मग मला थोडंसं प्रेम दिसलं, थोडासा आनंद दिसला, थोडी शांतीही दिसली. प्रभूला किती आनंद होत असेल. पण एक सांगू का, तो ज्ञानी शेतकरी आहे आणि ठाऊक आहे खरा हुशार शेतकरी काय करतो. पहिल्या वर्षी जेव्हा त्या लहानशा कैऱ्या बाहेर येतात तेव्हा तो त्या खुडून टाकतो सगळ्या. मोठा होऊन परिपक्व होण्याची संधी मिळण्याआधीच तो त्या सगळ्या खुडून टाकतो. तो असं का करतो? पुष्कळदा आपल्याला वाटतं की देव आपल्याला अडवतोय, खरंच अडवतोय, अडवतोय आपल्याला तो. आपल्याला हवी असते सेवा, आपल्याला हवी असते समृद्धी आणि बरंच काही. मला खरंच लोकांचं खूप हसू येतं. मला सांगा, मी पुस्तक कसं लिहू? काय विचित्र प्रश्न आहे. आजवर एक पुस्तकही वाचून पूर्ण केलं नाही. पुस्तक लिहिण्याआधी एक पुस्तक वाचा ना आधी पूर्णपणे. माझं सेवा कार्य कसं सुरू करू? तुम्ही तर ते सुरू न केलेलंच बरं. कारण यामुळेच समस्या उद्भवतात. आपण अशा गोष्टी करतो जे देवाला मान्य नसतात आणि मग ते संपवताही येत नाहीत. तर तो शेतकरी जाऊन त्या सगळ्या लहानशा गोंडस कैऱ्या का खोडून टाकतो? त्या गोंडस कैऱ्या लहान ख्रिस्ती गोंडस असतात, पण पुढील वाटचालीसाठी ते योग्य नसतात. ऐकलत का? एक लहानसा गोंडस ख्रिस्ती म्हणतो, प्रभू मला वचन हवंय. मलाही देवापासून फार आश्चर्यकारक प्रगटीकरण मिळायचं. मी देवला सांगायचं आणि तो काही प्रभावित व्हायचा नाही. आणि मी त्याला म्हणायचे, मी हे प्रभूला विचारलं, मी प्रभूला म्हटलं होतं मला उत्तर हवंय, बघ मला त्याचं काय उत्तर मिळालं. आणि ते असायचं आश्चर्यकारक, गोंडस, आकर्षक. पण ते टिकणारं नव्हतं, कारण ते फक्त भावनिक पातळीवर होतं. आणि मग मी अशा प्रकारचं साहित्य गोळा करू लागले जसं, हे दुष्ट पापी तुला म्हणजे मी 25-30 वेळा हे करून पाहिलं, पण त्यातून मला काहीच लाभ झाला नाही. म्हणजे तुम्ही 40 वर्ष देवासोबत चाला आणि मनासारखं वचन मिळतं का ते बघा. का? कारण देव तुम्हाला त्याच्या आत्म्यानेच चालवू इच्छितो. तो तुम्हाला बाहेरील चिन्हांनी, साक्षात्कारांनी किंवा भविष्यवाणींनी तुमचं मार्गदर्शन करू इच्छित नाही, किंवा देव आमच्याशी बोलला असा दावा करणाऱ्या गोष्टींद्वारेही नाही. भले देव मला जाणवो किंवा न जाणवो, तो आहे. त्याने म्हटलंय, मी तुला कधीच सोडणार नाही. मला पाचारण जाणवण्याची गरज नाही, मला पाचारणाची खात्री आहे. मला द्यावंसं वाटण्याची गरज नाही, प्रेम करावंसं वाटण्याची गरज नाहीये, योग्य ते करावंसं वाटण्याची गरज नाहीये. कारण मी प्रभूमध्ये मुळावलेली आहे आणि मी कुठे चालले हे मला माहिती आहे आणि मी माझी धाव पूर्ण करीन, कारण प्रभू मला कधीच सोडणार नाही.
जोवर आपण असा विचार करत राहतो की आपले कसे होईल प्रभू, आज जर माझी कोंडी फुटली नाही तर मला माहित नाही माझा निभाव कसा लागेल. बघा, रोज सकाळी आपण देवाच्या हाती 20 गोष्टींची यादी सोपवतो, कारण आपली इच्छा असते आपला तो दिवस सुखात जावा, आपल्यात बदल यायला हवा. आपल्याला परिवर्तनाची गरज असते. रोज सकाळी आपण प्रभूला हे म्हणायला हवं की प्रभूजी, मला खुश ठेवायला तुला काही करायची गरज नाही, माझा आनंद तुझ्यात आहे. तुला मिळवून मी धन्य झाले प्रभू. मला काय हवं हे तू जाणतोस. मी जरी तुला हे 1000दा सांगितलं असेल तरी माझा विश्वास आहे की फक्त योग्य समयच ते तुम्हाला देशील, आणि या दरम्यान मी काय करायला हवं ते सांग. मी कुणाला मदत करू, आज मी कुणासाठी आशीर्वाद ठरू. आपण अजूनही स्वार्थी आणि स्वकेंद्री आहात का? आणि देवाबरोबरच्या आपल्या नात्यामध्ये देखील आपण देवाचा वापर आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी करतो, आणि जे आपल्याला हवं ते मिळालं नाही तर आपली वृत्ती बदलते. धीर धरणं म्हणजे वाट पाहणं नव्हे. तुमची इच्छा असो किंवा नसो तुम्हाला थांबावं लागेल. धीर धरणं म्हणजे वाट पाहताना आपण कसं वागतो. धीर आत्म्याचं ते फळ आहे जे फक्त परीक्षा होत असतानाच विकसित होत असतं, ते आणखी कशामुळेही वाढत नाही. चांगल्या काळात धीर वाढत नाही. माझ्याकडे धीरावरची मालिका होती, ती आजही माझ्याकडे, पण आता मी तिला वेगळं शीर्षक दिलंय. कारण मी ती मालिका अशा मेजावर ठेवली होती ज्यावर असं लिहिलंय, धीर धरायला शिकणं, तर कोणी ती घेणार नाही हो. एक सांगू का? कारण जर तुम्ही प्रभूला तुमचा धीर वाढवण्याविषयी सांगितलं तर तुम्ही नक्कीच संकटात सापडाल, आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण वाटेल ते करतो. आपल्याला त्यात हिस्सा नको असतो. पण ग्रीक भाषेत जर तुम्ही धीराचा अर्थ वाचलात तर तुम्हाला कळेल की संकटातून गेल्याशिवाय तो येत नाही, तो नक्कीच येत नाही. आणि संकटातून जाताना आपलं वागणं असं असायला हवं जसं सगळं काही आपल्याला आपल्या मनासारखंच मिळालेलं आहे. तुम्ही टाळ्या वाजवताय ते ठीक आहे, पण नंतर पत्र लिहून मला सांगा, आता 2 महिने झाले जॉयस, मी अजूनही टाळ्या वाजवतोय. तेव्हा तुम्ही टाळ्या वाजवायला हव्यात. धन्यवाद. लक्षात ठेवा, पुढच्या आठवड्यात जेव्हा तुम्हाला हातपाय आपटून धीर सोडावासा वाटेल तेव्हा तुम्ही शांत चित्ताने उभं राहून म्हणा, ओ सिस्टर जॉयस, मी टाळ्या वाजवतोय. उतावीळ आणि अस्थिर लोक अखेरीस नेहमी हार मानतात. अलीकडेच मी असं काही ऐकलं जे मला फारच आवडलं. मी एक पुस्तक वाचत होते जे शिस्तीविषयी होतं, आणि त्याचा लेखक मला आता आठवत नाहीये, पण तो म्हणाला, आपल्यामध्ये फक्त सुखाचं नियोजन करण्याची क्षमता नसावी तर दुःखाचंही नियोजन करण्याची आपल्यात क्षमता असायला हवी. तुमच्या उत्साहाबद्दल आभारी आहे. प्रत्येक जण हाच विचार करतोय की का जॉयस? कशासाठी जॉयस मी माझ्या दुःखाचं नियोजन करू? माझ्या जीवनात आधीच इतकं दुःख आहे. हो, खरं आहे ते, कारण तुम्ही आधीपासूनच कधीच आपल्या दुःखाचं नियोजन केलं नाही. तुम्हाला काय म्हणायचंय? म्हणजे बघा, मी आठवड्यातून 3दा जिम मध्ये जाऊन व्यायाम करते. जेव्हा मी तिथे कष्ट उपसते तेव्हा मी म्हणते यासाठी पैसे मोजणं मला पटत नाही. त्या कष्टाचं नियोजन मी केल्यामुळे माझ्या मुलीच्या कपड्यांमध्ये मावण्याचा आनंद मला घेता येतो. हो, हालेलुया. या रविवारी मी अशा ठिकाणी जाणार आहे जिथे असेल असं डेझर्ट जे मला खूप आवडतं. या जगातलं माझं सगळ्यात आवडतं डेझर्ट, आणि मी ते खाण्याचं ठरवलेलं आहे. मी माझ्या प्लेटमध्ये थोडंसं डेझर्ट घेऊन त्यावर थोडंसं आईस्क्रीम घालते. तो एक सोहळाच असतो आणि मी त्याचा आनंद घेते. पण त्याआधी मी काय करते सांगा? माझे कष्ट नियोजित करते.
मी दुपारच्या जेवणात ब्रेड खात नाही, मी दुपारच्या जेवणात पास्ता खात नाही. रविवारी मी ज्या कॅलरीज घेणार आहे त्याचं नियोजन मी आधीच करून ठेवते. जर तुम्ही सुखाचं आणि दुःखाचं नियोजन करायला शिकला तर तुमचं जीवन संतुलित होईल आणि असं आदर्श जीवन जगल्याचा तुम्हाला सार्थ अभिमान वाटेल. पण जर तुम्ही सुखाचंच नियोजन केलं तर शेवटी तुमच्या वाट्याला सुख नाही येता, फक्त दुःखच येईल. ऐकलत का? आमच्या सेवा कार्यावर कधीच कुठलं कर्ज नव्हतं. सांगू का? कारण डेव्ह मायर धीराचा आहे आणि तो म्हणतो पैसे असतील तेव्हाच विकत घेऊया. बऱ्याच काळापर्यंत आमची परिस्थिती जरा बिकटच होती, कारण आमच्याकडे प्रशस्त जागा नव्हती आणि आम्ही आमच्याजवळ असलेली प्रत्येक लहान मोठी जागा भाड्याने घेत होतो, कारण आमचे सगळे विभाग विखरलेले होते. एक विभाग इथे होता, दुसरा विभाग पार्किंग लॉटच्या पलीकडे, एक इथे होता तर दुसरा आणखी भलत्याच ठिकाणी. बाकडी मांडायला आमच्याकडे जागा नव्हती. पण आम्ही आमच्या जागेत राहायला आलो तेव्हा आम्ही पैसे देऊन ते राहायला आलो. कुठल्याही दबावाशिवाय आमच्या दुःखाचं नियोजन आम्ही केलं, म्हणून सुख मिळालं. आपण झटपट तृप्तीवर जय मिळवायला हवा. मला आत्ताच पाहिजे, आत्ताच पाहिजे, मला आत्ता 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 पाहिजे, मला आत्ताच पाहिजे. आमच्या लग्नाला 15 वर्ष होईपर्यंत मी आणि डेव्ह सुट्टी घालवण्यासाठी कुठेच फिरायला गेलो नाही. हनीमून तर दूरच राहिला आहो. आमचा हनीमून कसा होता माहितीये? डेव्ह पडदे लावायचा आणि मी कटकट करायचे. आमच्याकडे काहीच नव्हतं. त्याने काही पैसे आपल्या बॉसकडून उसने घेतले आणि त्याच्या रोजच्या येणाऱ्या पगाराच्या रकमेतून, कारण आम्हाला फर्निचर घ्यायचं होतं जे फार कमकुवत निघालं. म्हणजे ते इतकं कमकुवत होतं की एकदा डेव्हनी त्या पलंगावर उडी मारली तर त्या पलंगाचे असे छान 2 तुकडे झाले. काही दिवसांनी सोफाही तुटला. बघितलं ना, सोफाही तुटला, पलंग तुटला. आमच्याकडे काहीच नव्हतं. वयाच्या 20शीत सोड्याच्या बाटल्या विकून मी स्वतःसाठी सिगरेट विकत घ्यायचे, कारण तेव्हा मी धूम्रपान करायचे आणि मिळेल ते सगळं काही विकायचे त्या सिगरेट्ससाठी. पण एक गुपित सांगू का तुम्हाला? त्या वर्षांचा सौदा आम्ही कधीच करणार नाही, कारण जर माझ्या जीवनात ती वर्ष नसती तर मी हे म्हणेन तुम्ही वाढणार नाही. जर सर्व काही चांदीच्या थाळीत वाढून दिल्यामुळे तुमची झटपट तृप्ती झाली तर तुम्हाला काहीच करावं लागणार नाही, काहीही नाही. तुम्ही कदाचित स्वर्गात जाल, पण इथे असताना तुम्ही कधीच फळ देऊ शकणार नाही. तुम्ही टाळ्या वाजवा किंवा नका वाजवू, पण हे खरं आहे. उदया पुत्राविषयी आपण नेहमी बोलतो, ज्याचं वर्णन लूक 15 मध्ये आहे. तुम्हाला एक तरुण आठवेल ज्याला एक थोरला भाऊ होता, श्रीमंत बाप होता आणि त्या तरुणाला आपला हिस्सा लगेचच हवा होता. त्यासाठी तो थांबायला तयार नव्हता. तो म्हणाला, बाबा मला वाटतं की तुमच्या संपत्तीतला माझा वाटा तुम्ही मला आत्ताच देऊन टाकावा. बायबल म्हणतो तो पैसे घेऊन निघून गेला आणि विस्तारित बायबल असं म्हणतं की तो बेलगाम जीवन जगू लागला. दुसऱ्या शब्दात त्याचं म्हणणं होतं की मला इथून निघून जाऊन माझ्या मनाप्रमाणे वागायचंय. एक सांगू, एका 18 वर्षाच्या तरुणाला काय वाटतं ते? मला इथून निघायचं आणि माझ्या मनाप्रमाणे वागायचंय. आणि मला भावलेली गोष्ट म्हणजे पित्याने त्याला जाऊ दिलं. त्याने त्याच्याशी वाद घातला नाही, त्याचं मन बदलू पाहिलं नाही, त्याने त्याला जाऊ दिलं. कारण कधी कधी खडतर मार्गाने जाऊनच आपण शिकतो. आणि त्याच्याजवळ जे काही होतं ते सगळं त्याने उधळलं आपल्या बेलगाम वागण्याने. आणि शेवटी तो डुकरं पाळू लागला आणि त्यांचंच अन्नही खाऊ लागला. तुम्ही मनमानी करा, पण शेवट डुक्कर खाण्यात होईल तुमचा. हॅलो. मग तो जागा झाला आणि बायबल म्हणतो तो शुद्धीवर येऊन म्हणाला, मी आता उठून माझ्या वडिलांकडे परत जाईन. पित्याने त्याचं स्वागत मोठ्या मनाने केलं, आशीर्वाद दिला, पार्टी दिली, नवीन वस्त्र आणि जोडे दिले, कारण तो नक्कीच फार मलिन झाला असेल.
पण एक गोष्ट जिचा उल्लेख फार होत नाही आणि ती गोष्ट ही आहे की जरी त्याच्या वडिलांनी त्याला पुन्हा स्वीकारलं आणि त्याच्यावर दयेचा आणि प्रीतीचा वर्षाव केला तरी त्याने त्याचं वतन खर्च केलं होतं. कोणतीही चूक असली तरी त्याची क्षमा होते. पण म्हणजे असं नव्हे की आपण त्या सर्व गोष्टींचा अपव्यय करावा आणि त्या गमवाव्या ज्या आपल्याला आनंदित करू शकतात. यासाठी गरजेचं आहे आपल्या आनंदाचं आणि आपल्या कष्टाचं धीराने नियोजन करणं. बघा, देवाच्या कृपेबद्दल बोलणं हल्ली फारच लोकप्रिय झालेलं आहे. ओ, देवाच्या कृपेबद्दल धन्यवाद. देवाची कृपा म्हणजे मनाप्रमाणे जीवन जगण्याचा परवाना नाही. हो, देवाच्या कृपेमुळेच आपली क्षमा होऊ शकते, देवाच्या कृपेमुळेच आपण स्वर्गात जातो. पण देवाची इच्छा आहे की आपण पवित्र जीवन जगावं, आपण स्वतःच्या जीवनाला शिस्त लावावी, स्वतःला समर्पित करावं, आपण इतरांना द्यावं आणि आपण स्वार्थी आणि स्वकेंद्री असू नये. आणि त्याची इच्छा आहे की आपण धीर धरावा, कारण बायबल म्हणतं फक्त विश्वास आणि धीरामुळेच आपण देवाची अभिवचने प्राप्त करू शकतो. आता तुम्ही वारीस बनू शकता किंवा कामकरी बनू शकता. मला तर फक्त वारीस बनायलाच आवडेल. जे काही माझं आहे ते माझ्या मुलांचं, यात शंका नाहीच. वारस होणं ही अद्भुत अशी गोष्ट आहे. आपण ख्रिस्ताबरोबर वारस आहोत. पण जेव्हा तुम्ही कामकरी बनता तेव्हा प्रत्येक गोष्ट कठीण वाटू लागते. थोड्याच वेळात मी तुम्हाला सांगणार आहे आपण देहात केव्हा असतो आणि आत्म्यात केव्हा असतो. आपली योजना असते की देवाची. पण आधी मला हे सांगू द्या, कारण मला वाटतं की हा संदेशाचा महत्वाचा भाग आहे. आणखी एका गोष्टीसाठी बायबल धीर धरायला सांगतं आणि ती आहे इतरांचा न्याय करण्याविषयी. 1 कोरिंथ अध्याय 4:5, म्हणून समयापूर्वी किंवा उतावळेपणाने न्यायनिवाडा करू नका. बघा, पुष्कळचे नातेसंबंध जे बळकट होऊ शकले असते उतावीळपणाने न्याय केल्यामुळे पूर्णपणे बिघडलेत. आपण एखाद्याकडे पाहतो, बाहेरून त्याचं मूल्यमापन करतो, पण आपल्याला त्यांच्याविषयी काहीच माहित नसतं. दुखावलं न जाण्यासाठी माझ्या भोवती जे कठीण कवच होतं त्या पलीकडे जर डेव्हनी पाहिलं नसतं तर माझं काय झालं असतं ठाऊक नाही. प्रत्येकाची कहाणी असते. जर तुम्ही वेळ काढून एखाद्याची कहाणी ऐकली तर लगेच तुमच्या लक्षात येईल की अशा रीतीने ते का वागत होते ते, आणि मग तुम्ही त्यांना अधिक काळ धरून राहू शकाल. आणि देव तुमचा उपयोग त्यांना कित्ता होण्यासाठी करेल, त्यांना बदलण्याची इच्छा देईल. तो देव बरोबरच्या नात्यात माझ्या बाबतीत हेच घडलं. जेव्हा देव पत्नीसाठी प्रार्थना करत होता त्याने देवाजवळ जिला मदत हवी अशी व्यक्ती मागितली आणि त्याला खरोखर उत्तर मिळालं. तुम्ही तयार असाल तर अशी प्रार्थना करायला मी प्रोत्साहन देईन, कारण जेव्हा त्याने प्रार्थना केली मला खात्री आहे त्याला कल्पना नव्हती मी त्याच्या पदरी पडणार आहे. खात्रीने आमचे नातेसंबंध दैवी होते. मी बाहेर माझ्या आईची कार धुत होते आणि देव त्याच्यासोबत एकाला घेऊन जाण्यासाठी गाडीने आला होता. मला बघितल्यावर तो म्हणाला, तुझं झाल्यावर माझी कार धुशील का? मी म्हटलं, तुला तुझी कार धुवायची तर स्वतःच धु ना. पहिल्या डेटच्या वेळेला आम्ही सूप प्यायलो होतो. तो म्हणाला, तुला कुठलं सूप आवडेल? मी म्हटलं, मला ना बियर आवडेल. तो म्हणाला, ग्लासात की कपात आवडेल? मी म्हटलं, नाही, बाटलीच घेतलीस तर बरं आहे. आम्ही 5 वेळा भेटलो आणि त्याने मला लग्नाची मागणी घातली. तो म्हणाला तो फक्त 5व्या भेटीपर्यंतच थांबू शकत होता, कारण तो मला घाबरवू इच्छित नव्हता. तो म्हणाला, जेव्हा मी तुला पहिल्यांदा भेटलो तेव्हाच मला जाणवलं की माझं तुझ्याशी लग्न होणार. आता तो एकतर वेडा असावा किंवा देवाने दाखवलं असावं. पण आता 44 वर्ष झालीत आम्हाला, आणि बघा ज्या वेदनेतून तो गेलाय त्यासाठी तो पात्र आहे. हल्ली बरेचसे लोक नातेसंबंध तोडून टाकतात. म्हणजे जर समोरची व्यक्ती तुम्हाला खुश करत नसेल, आम्ही पूरक नाही आहोत. कोणीच पूरक नसतं. बघा, कुठलेही 2 लोक एकमेकांना कधीच पूरक नसतात. तुम्हाला एकमेकांच्या वेगळेपणाचं कौतुक करायला शिकावं लागतं.
आणि देवाला तुम्हाला एक करू द्यावं लागतं. तुम्हाला शिकावं लागतं तुम्ही प्रत्येक गोष्टीत बरोबर नाही आहात, दुसरी व्यक्तीही चूक नाहीये, आणि हेही की नेहमी तुमच्याच इच्छेने गोष्टी होणार नाहीत. तुम्हाला स्वतःला बाजूला सारून दुसऱ्याला आनंदी ठेवण्यासाठी जगायला शिकावं लागतं, स्वतःच्याच सुखाची इतरांकडून अपेक्षित करत जगणं नव्हे. चला आता मी छान बोलतेय. आपण आशा सोडून देतो. तुम्ही कधीच असं गृहीत धरून नातं जोडू नका, आता तूच मला आनंदी करशील. एखादं नातं जोडताना तुम्ही असं म्हणा, माझ्या जीवनातला प्रत्येक दिवस मी तुला सुखात ठेवण्यासाठी जगेन. जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा काय होतं सांगू का? तुम्ही इतके आनंदी होता की तुम्ही स्वतःलाही विसरता. का ठाऊके? कारण तुमचं लक्ष स्वतःवरून हटतं. तुम्ही स्वकेंद्री बनून कधीच सुखी होऊ शकत नाही. आपण पोचलो का, पोचलो का, आपण पोचलो का, आपण माझ्याविषयी काय, माझ्याविषयी काय, माझ्याविषयी काय. मी वाट पाहून थकलोय, मी वाट पाहणार नाही, मला आत्ताच हवंय, आत्ता म्हणजे आत्ता आत्ता आत्ता. पण देवला खूप वाट बघावी लागली. म्हणजे आमच्या लग्नाला 3 वर्ष झाली तरी मी काही माणसासारखी वागत नव्हते. मी रागाने बेभान व्हायचे. देव त्यावर 3 आठवड्यानंतरही काही बोलायचं नाही, कारण मला माहित होती ती फक्त हुकुमशाही आणि ताबेदारी. मी माझ्या बाबांना सगळ्यांवर रागाने ताबा ठेवताना पाहिलं होतं, मी तेच करायचे. आणि हो, मी एक ख्रिस्ती होते. पण मी दैहिक होते, मी देहात चालत होते. देव माझ्या आत्म्यात राहत होता, पण त्याचं कसं ऐकायचं ते मला माहित नव्हतं. इतकी माझी स्थिती दिनवाणी होती. आणि देवाला मी माझ्या योजना आशीर्वादित करायला सांगायचे. बघा, योजना आखून देवाला त्या पूर्ण करायला सांगणं चुकीचं आहे. तुम्ही प्रार्थना करा आणि देवाची योजना जाणून घ्या, म्हणजे मग ती कार्यकारी ठरेल. तुम्ही देहाची कामं करत आहात हे तुम्हाला कसं समजेल? पहिली गोष्ट, तुम्ही नेहमी वैतागलेले असता, नेहमी वैतागलेले. तुम्ही झगडता, तुम्ही कष्ट घेता, तुम्ही थकून जाता, ओझ्याखाली दबून जाता. काय सांगू, या देवला बदलणं म्हणजे महाकठीण काम. मला आठवतंय मी इतकी वैतागलेली असायचे, पण त्यामुळे घडत काहीच नव्हतं आणि मला काहीही कळत नव्हतं. म्हणजे मी म्हणायचे, देवा मी नेमकं काय करायला हवं, मी काय करायला हवं. समस्या ही होती त्याची माझ्याकडून काही अपेक्षा नव्हती, त्याची एवढीच इच्छा होती त्याच्या कार्यावर मी विश्वास ठेवावा. तुम्ही एखाद्याला बोलून बदलू शकत नाही, कारण बदल हा हृदय पालट झाल्यामुळे होत असतो. आणि बऱ्याचदा इतरांना बदलण्याची गरज नसते, गरज असते स्वतःला बदलण्याची. आपल्याला ते ठाऊक नसतं. असं बघू नका मी सगळ्या तारा तोडते, माझं अजून संपलेलं नाहीये. एक सांगू, मी नित्यनेमाने काय प्रार्थना करते ते? मला खात्री आहे ती ईश्वरी आहे. मी मागते पवित्र सुलभता. आता माझ्या जीवनात सगळं काही सोपं असावं अशी मी अपेक्षा करत नाही, पण मला विश्वास आहे कठीण प्रसंगातही तुम्ही पवित्र शांती अनुभवू शकता. पवित्र शांती म्हणजे देवाचं सगळ्यावर नियंत्रण आहे याची खात्री असणं. मग सगळं काही व्यवस्थित घडतं. मग त्यात ओघ असतो. ते कठीण असू शकतं पण बरं असतं, कारण मला स्वतःला काहीही करायचं नसतं. येशू काय म्हणाला? अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही माझ्याजवळ या, म्हणजे मी तुम्हास विसावा देईन. मी तुमचा तणाव दूर करून तुम्हाला ताजतवानं करीन. हो, आपल्याला जगता येईल असा पवित्र विसावा आहे, आणि तो कसा आहे ते सांगतं, ती कृपा आहे. देवाचं सामर्थ्य आपल्यापर्यंत आणणारी कृपा. कितीही झगडा किंवा प्रयत्न करूनही आपल्या स्वबळावर जे करता येत नाही ते शक्य करणारी कृपा. कृपा म्हणजे चैनीचं जीवन जगता येण्याची क्षमता असणं असं मुळीच नाही. कृपा म्हणजे पापाला नाही म्हणण्याचं सामर्थ्य. कृपा म्हणजे स्वतःच्या गोष्टींना नाही म्हणण्याचं सामर्थ्य. कृपा म्हणजे स्वतःची तृप्ती पुढे ढकलण्याचं सामर्थ्य. कृपा म्हणजे तुमच्या वेदनांचं आयोजन करण्याचं सामर्थ्य. त्यामुळे तुम्हाला हवं असलेलं सुख तुम्ही मिळवू शकता. कृपा म्हणजे चांगल्या मनाने वाट पाहण्याचं सामर्थ्य. कृपा म्हणजे बऱ्याच काळापर्यंत योग्य त्या गोष्टी करण्याचं सामर्थ्य. योग्य परिणामाच्या अपेक्षेत तुम्ही असताना तुम्हाला तो मिळाला नाही तरी. कृपा म्हणजे
म्हणजे सर्व गोष्टींवर देवाचं प्रभुत्व असणं. कृपा म्हणजे एकत्र राहण्यासाठी कठीण असलेल्या विवाहावर देवाचं प्रभुत्व मिळवणं. कृपा म्हणजे हाताळायला कठीण असलेल्या मुलांसाठी देवाचं सामर्थ्य मिळवणं. आणि मार्गात येणाऱ्या प्रत्येक अडचणी हाताळण्यासाठी देवाचं ऐकता येणं. कृपा केवळ तारण करत नाही, ती आपल्याला पावित्र्याने जगायला मदत करत असते. ती सामर्थ्याने जगायला मदत करत असते. कृपा पवित्र विसाव्यात राहायला मदत करत असते. परिस्थिती कितीही कठीण का असेना, आपण म्हणू शकतो मी मार्गात आहे. हालेलुया, मी मार्गात आहे. आणि या सगळ्यापेक्षा अधिक म्हणजे ज्यासाठी येशू मरण पावला ते सगळ्या लोकांना मिळावं असं वाटतं. आपण नेहमीच खूपच घाईत असतो, पण देव नसतो. त्याला आपल्या धीर हे पवित्र आत्म्याचं फळ विकसित करायचं असतं. काळ जातो तसं आपल्याला कळून येतं की चांगल्या मनोवृत्तीने धीर धरणं हे झटपट तृप्तीपेक्षा अधिक परिणामकारक असतं. मला विश्वास आहे तुमच्या समस्या कुठल्याही असल्या तरी देववचनाचं त्यावर उत्तर आहे. वचनच तुम्हाला उत्तेजन देतं, ते तुम्हाला बलवान बनवतं, ते तुम्हाला तुमच्या जीवनात योग्य मार्गावर राखतं. त्यामुळे तुम्हाला उत्तम असं प्रतिफळ मिळतं. आम्ही तुमची प्रशंसा करतो. जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत. एकत्रपणे आम्ही भुकेलेला अन्न पुरवितो, गरिबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या. tmmindia.org वर आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा. आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा, जॉयसच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा. आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो. दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे.